शेतीचं क्षेत्र आहे. याच्यामध्ये परवाच आपण बघितलं असेल की एक कार्यक्रम आम्ही परवा केला छत्रपती संभाजीनगरला, आणि तो पाथ ब्रेकिंग कार्यक्रम आहे. ज्या कार्यक्रमामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनी आपल्या जी MSCDCL आहे महावितरण कंपनी यांना वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट दिलं. काय वर्ल्ड रेकॉर्ड केलं आपण, तर आपण एका महिन्यामध्ये त्या ठिकाणी 45,911 सौर कृषी पंप हे लावले. आता हे का महत्वाचं आहे, तर आपण जर 2014, 13, 12 असं बघितलं तर आपल्याकडे कृषी पंपाकरता महाराष्ट्रामध्ये 4 वर्षाचं वेटिंग असायचं आणि वर्षाला आपण 22,000 24,000 पंप लावायचो. आणि आज एका महिन्यामध्ये आपण 45,911 पंप या ठिकाणी लावलेले आहेत. हे अंतर आहे, ही स्पीड आहे आपली. आणि मला हे सांगताना आनंद वाटतो की देशामध्ये, संपूर्ण देशामध्ये मोदीजींनी स्कीम सुरू केल्यानंतर 9 लाख पंप लागले, सौर कृषी पंप. एकट्या महाराष्ट्राने त्या 9 लाखातील 7 लाख पंप लावले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचा, आणि मी स्वतः संवाद केला तिथे, सगळे आपण लोकही हजर होतात, शेतकऱ्यांची जीवन बदललं. एक सौर कृषी पंप त्या शेतकऱ्याला दिवसा वीज देतो, रात्री शेतीत जावं लागत नाही, पाहिजे तेव्हा पाणी मिळतं, त्यामुळे तो 3 पिकं घेतो. जो कोरडवाहू होता तो बागायती शेतीवर चाललाय किंवा बागा तयार करतोय. त्यामुळे अशा प्रकारचं ट्रान्सफॉर्मेटिव्ह काम हे आम्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहे. अशी काही कामं आहेत का की ज्यांच्याबद्दल आपल्याला असं वाटतं की आपण हवी तशी गती त्यांना देऊ शकला नाहीत, ती येणाऱ्या काळात देणार असाल? पण गतीच्या संदर्भात मला हे नेहमी वाटतं की आपली एकूणच गती जी काही आपली कार्यपद्धती आहे त्याच्यामध्ये कमी आहे. म्हणून मध्यंतरी मी जेवढे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहेत त्याच्या वॉररूमच्या मिटिंगमध्ये पहिल्यांदा अधिकाऱ्यांसोबत कॉन्ट्रॅक्टर्सही बोलवले. कारण जेव्हा अधिकाऱ्यांना आपण सांगतो की का गती कमी आहे, ते म्हणतात कॉन्ट्रॅक्टरमुळे कमी आहे. जेव्हा कॉन्ट्रॅक्टरला विचारतो त्यावेळेस ते सांगतात आमच्या छोट्या छोट्या परमिशन हे देत नाही. आमोरासमोर बसवलं आणि त्यांना सांगितलं की गती तुम्ही वाढवली पाहिजे. आणि मी सगळ्यांना सांगतो की जगामध्ये मोठे मोठे प्रोजेक्ट जर 3 आणि 4 वर्षात होतात तर आपल्याला 5 आणि 7 वर्ष का लागावे.